हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर झालं असं की मी दिलेला स्वतःला 365 दिवसांचा कंटिन्यू डेली व्लॉगचा चॅलेंज. पण मी विचार केलेली गोष्ट कधीच सक्सेस होतच नाही. मला आता या गोष्टीवर ना प्रचंड विश्वास बसायला लागलाय. कारण मी ना चॅलेंज दिलं आणि 5 व्लॉग कंटिन्यू छान असे गेले आणि जो 5व्या व्लॉगमध्ये शेवटच्या सीनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे वगैरे. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जरा जास्तच त्रास वगैरे व्हायला लागला आणि आपली तब्येत बरी नसली ना, तर दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष जात नाही. व्लॉग वगैरे तर डोक्यात विचार पण येत नव्हता. तर आता मी थोडी-थोडी बरी झाले होते आणि मी जरी बरे झाले, तरी माझं नशीब शेवटी सकाळपासून एवढ्या वाईट गोष्टी घडत होत्या माझ्याबरोबर, की विचारायलाच नको. तर इथं मी अथर्वला घेऊन घरी जात होते. अथर्वकडे कॅमेरा दिला, बोलला की व्हिडिओ शूट कर. तर त्यानं असा व्हिडिओ केलाय बघा. आणि नंतर घरी गेलो. घरी जाताना ना मला एक गोष्ट लक्षात आली, की इथं काहीतरी असतं ते आणि ते निघून कुठेतरी ऑटोमॅटिक पडलं. मी घाबरली. परत फोन करून विचारलं आहोंना, की असं-असं ही गोष्ट पडली. त्यांनी बोलले, की फोटो वगैरे काढून पाठव बघू नक्की काय आहे. तर असंच वाटेत थांबलेलो. मला वाटलं, की दुसरं काही मोठं नुकसान वगैरे झालं की काय गाडीचं, पण काही एवढी मोठी गोष्ट नव्हती. कारण ते फक्त पेट्रोल संपल्यानंतर काहीतरी गाडी थोडं चालण्यासाठी असतं, असं काहीतरी सांगितलं ते मेकॅनिकवाले दादांनी. आणि घरी जाताना ना इथला रस्ता बनताना दिसला मला. एवढं छान वाटलं ना, कारण ह्या रस्त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम व्हायचा गाडी घेऊन जाताना. मला हसायला येतं एक-एक सीन लक्षात जरी आले तरी. तुला काय वाटतं रे, किती पेमेंट पाहिजे? मला, तुला नाही मला. हे काय? कोण घेणार आहे? तू मी का? घे आता. पेमेंट भेटतो का मला? तुम्हाला शाळेत सोडा, आणा, टिफिन भरा, हे करा ते पडेल फोन. हे कोण घेणार आहे अथर्व? हमारी मांगे पूरी करो, हमारे सॅलरी डबल करो. चलो. पप्पा आले ना, सांग पप्पाला की मम्मीला पेमेंट चालू करायचा. नाहीतर मम्मी नाही सोडणार आहे असले लेकरं शाळेत आणि हे. 10,000? एवढे जर पैसे भेटले ना मला, वरचा देव खाली येईल. यांना घ्या तर घ्या आणि ह्यांच्या बॅगा पण घ्या. आणि इथे ना अथर्वला शाळेतून घरी घेऊन आले. थोड्या वेळानंतर ना मेकॅनिकवाले दादा पण आलेले. तर गाडीचे खूप प्रॉब्लेम झालेले. गाडीची हालत पण बघितली का कशी झालेली. तर बॅटरी वगैरे चेंज करायची होती आणि गाडीला मग नंतर ना मी वॉश पण केले. घरी बरेच दिवस अशीच पडलेली, धूळ वगैरे बसलेली. तर बिचारी ना खूप रेअर मला वाटतं महिन्यातून बिचारीला एकदा अंघोळ भेटत असेल. तर एवढं छान वाटत होतं ना मला गाडीला बघून. त्याच्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट मार्केटला गेले. मी दुपारचं काहीच व्हिडिओ शूट नाही केला. टिफिन वगैरे बनवलेला वगैरे. मी विचार करते की हळूहळू ना मी जे टिफिनला भाज्या वगैरे देते त्याच्या रेसिपी वगैरे शूट करेन आणि टाकेन. कारण जसा तुम्हाला प्रश्न पडतो ना की रोज-रोज स्वयंपाकात काय बनवायचं? तर आता माझी चिंता जास्त वाढली आहे. घरी आपण कधी-कधी ना डाळ खिचडी वगैरे करू शकतो. पण टिफिन असल्यामुळं डेली भाज्या बनवाव्याच लागतात आणि मी प्रयत्न करते की एक भाजी आठवड्यामध्ये एकदाच बनवावी किंवा 2 वेळा जास्तीत जास्त. पण रिपीटेड नको, सारखी-सारखी तेच नको. तर मी जे मगाशी ना दळण पण टाकलेलं दळायला ते वगैरे घेतलं. मला टिकल्या घ्यायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून राहिलेलं ते काम ते घेतल्या आणि लिपस्टिकचे शेड बघितले पण मला कोणती लिपस्टिक नाही आवडली ते नाही घेतले. तर घरी गेले, सामान ठेवलं, भाज्या वगैरे ठेवल्या आणि उद्याच्या टिफिनची तयारी म्हणून मी ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत ना त्या निवडायला घेतल्या. कारण सकाळी लवकर टिफिन बनवायचा असतो आणि टाईम खूप कमी राहिलेला असतो. आणि हा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.